मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण रात्री पोलिसांना शरण आला। दरम्यान सूरज चव्हाणचा पोलिसांसमोर शरण आल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। रात्री सूरज चव्हाण पोलिसांना शरण गेला आणि पहाटे त्याला जामीनही मंजूर झाला। सूरज चव्हाणसह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या सगळ्यांचा जामीन मंजूर झालाय। या घटनेनंतर पुन्हा मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे। दरम्यान सूरज चव्हाणला जामीन मंजूर झाल्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। पोलिसांच्या ह्या कार्यपद्धतीवर चुकीच्या पद्धतीने असं एवढ्या मोठ्या गुन्ह्यातले आरोपी तुम्ही किरकोळ कलम लावता आणि पहाटे लोक जागे व्हायच्या अगोदर त्याला लातूरमधून बाहेर काढून देता। म्हणजे हा कुठला प्रकार आहे? अरे तुम्ही चोराला संरक्षण द्यायलात, ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, आमच्या एखाद्या सहकार्याचा माझा एक जीव गेला असता। माझं गृहमंत्र्याला नम्र आव्हान आहे, गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही। सूरज चव्हाण असेल त्याचे सर्व साथीदार जी काही संघटित गुन्हेगार आहेत ती लोक, यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। दरम्यान लातूरचे पोलीस उपाधीक्षक रणजित